बदलापूर परिसरातली रेल्वे ट्रॅकवरून हटण्यास आंदोलकांनी या ठिकाणी नकार दिलेला आहे। आंदोलकांना पांगवण्याकरता प्रसंगी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला, पण आंदोलकांची समजूत काढण्याचा आता प्रयत्न केला जातोय पोलिसांकडून। बदलापूर रेल्वे स्थानकावर सकाळी 8 वाजल्यापासून नागरिकांनी रेल-रोको करण्यास सुरुवात केलेली आहे। 3.5 वर्षाच्या 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण आणि या प्रकरणी आता बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक होताना दिसतात। बदलापूरमधल्या या प्रतिष्ठित शाळेत 4 वर्षाच्या चिमुकलीवर 2 चिमुकलींवर खरतर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये आता अनेक बदलापूरकर आपण म्हणूया अनेक नागरिक पालक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात चीड व्यक्त केली जाते। सुप्रिया सुळे काय म्हणतात ऐकूया। आधी यांना खरंच बहिणी आठवल्या नाही। बहिणी कधी आठवल्या? लोकसभेच्या इलेक्शन नंतर, विधानसभेच्या आधी, आणि त्यानंतर जे सगळा हा जो डेटा हा केंद्र सरकारचा डेटा आहे। महाराष्ट्राचा आणि केंद्र सरकार एकाच विचाराचं आहे, पण क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या बरोबर होणारे गैरव्यवहार असतील किंवा अत्याचार असतील हे महाराष्ट्रात वाढतायत, कुठेही कमी होताना किंवा थांबताना दिसत नाही। आणि आज काल जी घटना झाली ही काही पहिली घटना नाही, मागच्या आठवड्यात पण अशा अनेक घटना झालेल्या ह्या माध्यमातूनच आम्ही पाहिलेल्या आहेत। त्यामुळे या सरकारचा आणि त्या डिपार्टमेंटचा मी जाहीर निषेध करते आणि या सरकारचा राजीनामा मागते। राज्य सरकारने जे खुलासा करणारं पत्र ऍक्शन घेतली आणि असं कशाची वेस्ट बेंगॉलच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने समोर ऍक्शन घेतली आणि आज त्या संदर्भातली सुनावणी देखील पार पडली। राज्यात देखील जर सरकार हे करत नसेल तर अशा भूमिका हव्यात असं वाटतं। हे दुर्दैव आहे की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये राजकारण येते, हेच दुर्दैव आहे। अशा गोष्टीमध्ये त्या लेखीच्या मागे आम्ही सगळ्यांनी आमचे राजकीय मतभेद सोडून त्या मुलीच्या बाजूनी आम्ही उभं राहिलं पाहिजे। इलेक्शन होत राहतील, त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, या मुलीबद्दल हे विचार करणार नाही। हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे। राज्य सरकारने जे खुलासा करणारं शाळेला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की 13 ते 15 या तारखेच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे, मात्र शाळेने हे संपूर्ण प्रकरण लपवलं आणि ही घटना उघडकीस आलेली नाहीये। एकंदरीतच शाळेचा बेजबाबदारपणा देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय। केवळ अधिकाऱ्यांची बदली करणं इतपत हे प्रकरण तुम्हाला योग्य वाटतंय? नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही, तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल, कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते। सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसतंय। मग पॉर्सची पुण्याची केस असू दे, वाढणारे महाराष्ट्रातले ड्रग्ज असू दे, किंवा हफ्त्यांच्या ज्या गोष्टी आज येत आहेत सगळीकडून त्या कानावर, किंवा महिलांवर होणारे अत्याचार, याला जबाबदार कोण आहे? तर गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। मी अपेक्षा करते की गृहमंत्र्यांनी, अजून मी तरी गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट नाही पाहिलेलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं, पण या राज्याचे गृहमंत्री आहेत कुठे? मग हे गृहमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे, किंवा मग महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांचाही राजीनामा घेतला पाहिजे। नुसता अधिकाऱ्यांच्या बदल्या करून हा प्रश्न सुटणार नाहीये। द बक स्टॉप्स ॲट मंत्रालय। मंत्री महोदय काय करतायत? मैम हिंदी में जानना चाहेंगे। एक मिनिट, मराठी पुरा होने दो। झालं मराठी पूर्ण? एक वेगळा विषय ताई, काल रक्षाबंधनाचा दिवस होता आणि तुमचं रक्षाबंधन यंदा अजित पवारांसोबत झालेलं नाहीये, काय भावना? माझे कुठलेच म्हणजे पवार किंवा शिंदे, माझ्या आईचं माहेर शिंदे आडनाव आहे, त्यामुळे शिंदे आणि पवार काल कुठलेच शिंदे किंवा पवार बंधू मला काल भेटले नाही। याचं कारण माझा आधीचा नियोजित दौरा हा नाशिकचा आधीच ठरलेला होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।